एकेरी धावेने खातं ओपन केलंय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सर्वेशने. त्यानंतर प्रथम स्ट्राईकला शुभम येईल. सर्वेश आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये सर्जा राजाची जोडी डावाचा प्रारंभ करण्यासाठी. नो बॉल आहे की नाही याची पुष्टी अंतिम क्षणी आमच्या पीसी रूम मधून होईल. पंचांच्या तिसऱ्या नजरेमधून थर्ड अंपायर वामनजी मयेकर सर, जे लिजंड अंपायर आहेत गोवा राज्यामधील, अतिशय शिस्तबद्ध. फेअर डिलिव्हरी आहे. मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होते. सामना क्रमांक 4 तुम्ही बघताय. टीमची धावसंख्या आतापर्यंत फलकावरती आहे फक्त 1. सुरुवात तर झाली आहे. सावध पवित्रा बॅटिंग साईड कडनं पाहायला मिळतोय. दाडेश्वर सेना धारगळ गोलंदाज तयार. पुंडलिक प्रभूचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर सटीक लाईन आणि लेंथ मधून यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल घेतलाय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1च धाव. स्ट्राईकला बॅटर तयार. शुभम खातं ओपन करायचं बाकी आहे. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. त्या दरम्यान काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब फिल्डिंग इथे दाखवली आहे. 4 ने खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या वाढते 6 धावा. पाच धावा फलकावरती लागतात. हा एक आकर्षक चौकार आणि त्या अगोदरची 1 धाव. टीमच्या खात्यामध्ये 5 धावा. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय. शुभम तयार. याही वेळेला सोडून दिलंय. चेंडू खेळावा की चेंडू सोडावा या द्विधा विवंचनेमध्ये शुभमला आपण पाहतोय आणि सातत्याने चेंडू डॉट येत आहेत. तिसऱ्या पंचाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. ऑन फील्ड अंपायर तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. रिव्ह्यू मागितलाय. चेंडू कुठे पडलाय, वाईट बॉल आहे की नाही याची अंतिम क्षणी पुष्टी होईल पंचांच्या तिसऱ्या नजरेमधून. आपण आहोत पीसी रूम मध्ये. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे थर्ड अंपायर वामनजी मयेकर सर. tenniscricket.in चे आमचे सगळे कॅमेरामॅन. त्याचबरोबर सामना क्रमांक 4 मध्ये एक जबरदस्त लढाई फाईट पाहायला मिळेल. स्वामी समर्थ 11 उसगाव फिल्डिंग करते. दाडेश्वर सेना धारगळ या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्याच षटकात आतापर्यंत 2 रिव्ह्यू मागितले गेलेत. स्ट्रायकिंग एंडला शुभम आहे, थोडासा संघर्ष करतायत. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे एक चौकार जरूर आला. आपण आहोत गोवा राज्यामध्ये अंजुना परिसरामधील डिझेल बॉईज अंजुनाची ही क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहताय. बॉलचं पिचिंग ऑफ साइड ऑफ स्टंप आणि त्या दरम्यान तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतोय. फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. सटीक लाईन आणि लेंथ मधून गेलाय. चांगली अंपायरिंग. ऑनफील्ड अंपायरांचं देखील कौतुक करावं लागेल. त्याच पद्धतीने आमचे तिसरे पंच यांनी देखील वेगवेगळ्या अँगलने अंतिम क्षणी पुष्टी केली आहे. डॉट बॉल टाकलाय और पिच बॉल बॉटमॅनचा वापर केला. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहे काऊ क्षेत्रामध्ये. विकेट आली आहे. शुभमचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 5. शुभम यांचं व्यक्तिगत योगदान 4 मैदानाच्या बाहेर चालले. तर एक आकर्षक चौकार देखील त्याने ठोकला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये. चला फायनल कॉल. बॅटिंग टीम दाडेश्वर सेना धारगळ आणि स्वामी समर्थ 11 उसगाव. उसगाव क्रिकेट टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आलेला आहे. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि खूप मोठी जबाबदारी असेल अक्षयवरती. संघ अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये विकेट बहाल केली आहे शुभम यांनी. चांगला झेल टिपला काऊ क्षेत्रामध्ये. गोलंदाज तयार. एक यश मिळाले.
पुंडलिक तयार. चांगला बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. पाण्यामधून डुबकी मारत जावं अशा पद्धतीचा हा चेंडू थेट गेलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. स्वामी समर्थ 11 उसगाव क्रिकेट टीम फिल्डिंग करत असताना दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीम पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 5 धावा फलकावरती आहेत. सिद्धेश गडेकर ज्याने 5 चेंडूमध्ये 5 विकेट मिळवले. आजच्या दिवसाचं हे वैशिष्ट्य राहिले आतापर्यंत आजच्या रात्रीतलं. कालची रात्र जी सुपर ओव्हरची लढत पाहायला मिळाली. कालची रात्र त्या सामन्याची होती. शेटे ग्रुप कोरगाव बनाम भूमी स्ट्रायकर्स असनोडा हा सामना टाय झाला आणि त्या सुपर ओव्हरच्या लढतीत शेटे ग्रुप कोरगाव क्रिकेट टीमने बाजी मारली. आतापर्यंत 2 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करत आहेत. खर्रेम क्रिकेटर्स खर्रेम आणि त्याचबरोबर कालच्या रात्री भूमिका 11 कानका. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सेमीमध्ये प्रवेश करेल? आतापर्यंत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश टुवी क्रिकेटर्स वजरीम संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे आणि त्याच संघाच्या बरोबर लढण्यासाठी कोणता संघ सक्षम ठरेल याच्यासाठीची ही लढाई आहे. त्यानंतर अजून एक सामना होईल. पारसेम यूथ पारसेम क्रिकेट टीम. फटका चुकीचा. मिस टाइम झालाय. हवेत बॉल आणि विकेटचं पतन. लॉंग ऑफ एरियामध्ये हा झेल उडालाय. दुसरा धक्का बॅटिंग टीमला. धाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीम 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 5. क्षेत्ररक्षक वसीम पाहायला मिळाले ज्याने झेल टिपला. एक सुंदर समालोचक देखील ते आहेत वसीम आणि त्यांनी हा झेल टिपलाय. धन्यवाद वसीम. विकेट नंबर 2 डाऊन. नवीन फलंदाज मैदानात सचिन खलप दाखल झालेत. 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघ अडचणीमध्ये. संघाची डुबणारी नौका पुढे घेऊन जावी लागेल सचिनला. दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमसाठी मात्र समोरून खूप कडवड गोलंदाजी होते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आनंद पाटील पहिल्याच बॉलवरती यश मिळवले त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडे. तोच आत्मविश्वास घेऊन उंचावलेल्या मनोधैर्याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती ते आलेत. आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे जात असताना आपण त्यांना पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत डॉट टाकले त्यामध्ये 1 विकेट देखील मिळवली. 1 षटक 2 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 5 धावा फलकावरती आहेत. लेन बॉल पुढे टाकलाय. फॉलोथ्रू मध्ये थांबवलंय. फेकी केली आहे. थोडीशी धीमी फेकी. जर का चेंडू वेगात आणि नेष्ट्यांच्या दिशेने असला असता तर धोक्याची घंटा देखील वाजली असती. सचिनसाठी मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आहेत. 1 ने धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे जाते. 6 धावा 2 आउट 6 अशी स्थिती मैदानामध्ये आहे. दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करते. स्वामी समर्थ उसगाव फिल्डिंग करत असताना नाणेफेक जिंकली आहे. सामना कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. धीम्या गतीचा बॉल. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय. चतुरास्त्र वापरलंय. धीम्या गतीने बीट केलंय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला. उत्तर नाहीये. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरकडे चेंडू निर्धाव गणला गेलाय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. फक्त 1च धाव आनंद पाटीलने खर्च केली आहे. खूप चांगली गोलंदाजी होते. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोअरला क्षेत्ररक्षक फेकी झाली आहे. बॅकअप देखील आहे. 1च धाव इथे मिळेल. सातत्याने धीम्या गतीची गोलंदाजी होते. क्रिकेट मधलं हे ब्रह्मास्त्र आहे. धीम्या गतीच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्यासाठी प्रचंड ताकद चेंडू मागे लावावी लागते. त्यामुळेच धीम्या गतीची गोलंदाजी होते. आनंद पाटील यांचं कौतुक करावं लागेल. सांघिक धावसंख्या आहे 7. 2 आउट 7 धावा. दाडेश्वर सेना क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना यावेळेला कॉलिंग नाहीये. ताळमेळ नाहीये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. विकेट नंबर 3.
सचिन यांचा खेळ संपलाय. क्रिकेटमधली आत्महत्या ज्याला संबोधली जाते ती आत्महत्या करत आ बैल मुझे मारवाली कामगिरी करत जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न अंगलटी आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 7 धावा फलकावरती आहेत. 2 षटकांचा प्रारंभीचा खेळ संपलाय. अनिवार्य पॉवर प्लेची दोन्ही षटकं फिल्डिंग टीमच्या नावावरती गेली आहेत. स्वामी समर्थ 11 उसगाव क्रिकेट टीमने सुरुवात तर दमदार केली आहे. शेवट काय होईल या सामन्याचा? गोलंदाजी ट्रॅकवरती पुंडलिक पुन्हा एकदा आले तर फटका फसलाय पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या गोदीत. विकेट नंबर 4 फक्त 7 धावांवरती. याही वेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला पुंडलिकने. विकेट मिळवली आहे. चौथा मोठा धक्का बॅटिंग टीम दाडेश्वर सेना धारगळला. स्वामी समर्थ 11 उसगाव मॅच मध्ये खूप पुढे दिसते आहे सुरुवातीच्या 2 षटकानंतर. एकही फलंदाज अजूनपर्यंत दुहेरी आकडा गाठू शकला नाहीये आणि टीमची देखील अजून दुहेरी धावसंख्या झाली नाही. 7 धावांवरती 4 विकेट आले आहेत. थोडीशी नाजूक अवस्था कठीण परिस्थितीमधून जातोय दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट संघ. स्वामी समर्थ उसगाव क्रिकेट टीमचं वर्चस्व आहे. यावेळेला दडपण जुगवण्याचा प्रयत्न केलाय. फटका मोठा पाहायला मिळालाय. प्रेशर रिलीज करणारा फटका. बॅटिंग टीम साठी एक नवसंजीवनी पाजणारा फटका आल्याला ठोकलाय अर्जुनने. एक जबरदस्त फटका. 6 धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र दुहेरी अंक गाठते आहे 13. या फटक्याची गरज होती प्रेशर मधून बाहेर येण्यासाठी. नवसंजीवनी उत्साहवर्धक वातावरण निर्माण केलंय टीमच्या खेम्यामध्ये. दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीम जी शांत होती त्या टीमच्या बाजूने आता मात्र आवाज यायला लागलेत. गोलंदाज तयार. खाली राहिला बॉल प्रचंड वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केलंय. एक षटकार ठोकला त्यानंतर संयम दाखवण्याची आवश्यकता होती. क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात ज्यावेळेला एक मोठा फटका येतो त्यानंतर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागते. याही वेळेला मोठ्या फटक्याच्या आहारी गेला आणि आपली किमती विकेट बहाल केली आहे. लालच बुरी बला है. एक मोठा फटका आला आणि त्यानंतर अजून एका मोठ्या फटक्याच्या आहारी गेले फलंदाज आणि तोच धोका इथे पत्करला आणि आपली किमती विकेट बहाल केली आहे. विकेट नंबर 5. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 5 बाद 13. पुंडलिकला अजून एक यश मिळालंय. पहिल्या षटकात देखील एक विकेट मिळवली. त्यानंतर पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा 4थ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. पुंडलिक तयार. शंभू स्ट्रायकिंग एजला ड्राईव्ह केले बॉल लावून साईडला. लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळेल. विथ अराउंड द कार्पेटचा फटका. सांघिक धावसंख्या 1 ने वधारते 14. आज तारीख देखील आहे 14. टीमची धावसंख्या देखील झाली आहे 14. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. याही वेळेला चुकीचा फटका खेळत कव्हर्सला. ढूंढो ढूंढो रे साजना. नजर हटी दुर्घटना घटी. लक्ष विचलित झालंय आणि त्यामुळे हा झेल मायभूमीवरती दान झालाय. विकेट मिळवण्याची संधी होती अजून एक पुंडलिकला. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते 15-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डावाच्या पहिल्या सत्रामधील 3 षटकांचा खेळ संपलाय. दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 आऊट 15.
चौथ्या षटकाचा खेळ सुरू होईल. निरंजन गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. स्ट्राईकला बॅटर तयार. अक्षय प्रचंड वेगात स्विंग अँड मिस. बॅट स्विंग प्रचंड वेगात आहे, मात्र बॉल पडल्यानंतर किंचित वळण घेऊन बाहेर गेलाय. या चेंडूवरती उत्तर नाहीये. बोटांची जादू पाहायला मिळाली आहे. फिंगर्स रोल केले निरंजनने. 3 षटक 1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. रिव्हर्सचा प्रयत्न इथे केलाय. बॉल फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. गोलंदाजाने 2 चेंडूवरती बीट केलंय. प्रेशर वाढवलाय. दबावाची परिस्थिती निर्माण केली आहे. धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते ना, अगदी त्याच पद्धतीने दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमला धावांची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये धावांसाठी भुकेलेला खेळाडू मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. स्ट्राईकला बॅटर तयार आहे. समोरून कडवट गोलंदाजी होते, नियंत्रित गोलंदाजी आहे. और पिच बॉल हल्ला केलाय. फटका मिस टाइम झालाय आणि यावेळेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अजून एक विकेट. विकेट नंबर 6. टीमची धावसंख्या 15. अक्षय आउट झाले तर 6वा धक्का मिळालाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ या मॅच मध्ये बराचसा पुढे दिसतोय. धावा येत नाही आहेत आणि मोठ्या फटक्यांच्या आहारी सातत्याने बॅटर जात आहेत. सामना पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. सामना जर भागीदारी बनवली तर सामना पुढे जाईल आणि त्यासाठी भागीदारी होणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला भागीदारी ते बनवावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. आमचे स्कोरर आहेत त्यांना बराच बिझी केलं या मॅचने, कारण पूर्णतः स्कोर बुक भरत चाललंय. या सामन्यासाठी विकेट येत आहेत. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. यापुढची लढत पारसेम यूथ पारसेम क्रिकेट टीमच्या विरोधात शान ट्रायकर्स वाडेम अशी लढत पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ऍड होईल. डिझेल बॉईज अंजुना आयोजित फ्लड लाईट्स मधील 3rd ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहताय. गत वर्षी ज्या स्पर्धेची चर्चा झाली होती की यावर्षी काहीतरी वेगळं करायचं आहे आणि तेच काम डिझेल बॉईज अंजुनाने केलंय. गोवा राज्यातील तगडे संघ या मालिकेमध्ये खेळत आहेत. चेंडू हवेत, फटका फसलाय. अजून एक विकेट. विकेट नंबर 7 डाऊन. टीमची धावसंख्या फलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीम धावसंख्या 16 धावा फलकावरती आहेत. समीर नवीन फलंदाज आपण पाहतोय. समीर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. गोलंदाज निरंजन. और पिच बॉल प्रॉपर कनेक्शन झालंय. शेवटपर्यंत एफर्ट दाखवत होते क्षेत्ररक्षक, मात्र या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलंय आणि बऱ्याच वेळानंतर हा षटकार आलाय. दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमच्या बॅटिंग साइड कडून टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते आहे. 22 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट. प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 22 धावा फलकावरती आहेत. जे काम सुरुवातीच्या बॅटर करू शकले नाही ते काम समीर करतोय मैदानामध्ये. आल्या आल्या दमखम दाखवलंय. मात्र अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कमीत कमी 30 धावा अजून बनवल्या
तर सामन्यामध्ये थोडीशी रंगत येऊ शकते. 25 ते 30 धावा या दोन षटकामध्ये बनवणं गरजेचे असतील. दाडेश्वर सेना धारगळसाठी स्वामी समर्थ 11 उसगाव खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. 4 षटकांत फक्त 22 धावा, 7 विकेट गेले आहेत. आता मात्र टेलेंडर मैदानामध्ये शेपूट वळवळणे आवश्यक आहे. शॉर्ट बॉल त्यावरती केला हल्ला. शॉर्ट पुलचा एक पॉवरफुल फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये सनसनाता दणदणाता शानदार छक्का. शेपूट वळवळायला लागलंय. सुरुवातीचे खेळाडू सोसतात माघारी परतले, त्यानंतर मधली फळी देखील कोलमडली. मात्र टेलेंडर्स शेवटचे तळागाळातील जे खेळाडू आहेत ते लढत आहेत या मॅच मध्ये. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 28. यावेळीचा षटकार हा फलंदाज सोहमच्या बॅटमधून आलाय. फुलटॉस बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केलाय, गतीमध्ये परिवर्तन केलं, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं यावेळेला बॅटरकडे. सोहम ज्याने षटकार ठोकलाय, समीरने षटकार ठोकलाय. शेवटचे हे जे खेळाडू आहेत 8व्या 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करणारे ते मात्र षटकार ठोकतायत. गोलंदाज तयार. ऑफटिकच्या बाहेर बॉल. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते आहे. 2 षटकार धावसंख्येला थोडीशी कलाटणी देत आहेत, आकार बदलत आहेत, मोमेंटम शिफ्ट करत आहेत. टीमची धावसंख्या 29. शॉर्ट बॉल वेट केलं होतं, शॉर्ट बॉल येईल जो अनुमान होता, पूर्वानुमान, त्याच पद्धतीचा चेंडू पडला. मात्र बॅट स्विंग प्रचंड वेगात आणि बॉल त्यानंतर आला, त्यामुळे हा फटका चुकलाय. डॉट बॉल घेतलाय. अनिरुद्ध तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईकला बॅटर तयार. याही वेळेला चांगला बॉल लेग स्टिक वरती पिच केला, त्यानंतर थोडासा बाहेर कट केला. आडव्या बॅटने स्वीप करायचा होता स्ट्रायकिंग यांच्या फलंदाज सोहमला, मात्र तसं घडलं नाहीये. एका षटकारानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केले. 29 धावांवरती गाडी अजून अडकली आहे दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमची 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढे टाकलाय, फुल टॉस बॅट वरती घेतलाय, टाइम केलाय, फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, वेगात आले चेंडूपर्यंत, बॉलला थांबवलंय आणि त्या दरम्यान 2 धावांची लहर पाहायला मिळते. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते. 31 धावा या षटकात धावा आलेत. 31 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार, बॅटर तयार. और पिच बॉल, बॅटची कडा आणि त्या दरम्यान फक्त एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. पॉइंटला हा चेंडू चाललाय. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या 32 गाठते आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 आउट 32. दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करते. स्वामी समर्थ 11 उसगाव क्रिकेट टीमच्या विरोधात. शेवटचं षटक, 5 षटकात 32 धावा फलकावरती आहेत. या षटकात कमीत कमी 15 ते 18 धावा बनवावे लागतील बॅटिंग टीमला, तरच एक चांगली टोटल. लढण्यासाठी गोलंदाजांना धावा असणं देखील गरजेचे असतात क्रिकेटच्या सामन्यामध्ये. अन्यथा जर धावांची पुंजी कमी असतील तर गोलंदाज कशा पद्धतीने लढतील हा देखील एक प्रश्न असतो. त्यामुळे एक 50चा आकडा मनामध्ये गृहीत धरावा लागेल आणि त्यासाठी 2 मोठे टोले या षटकात गरजेचे असतील दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमला. मात्र दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थ 11 उसगाव क्रिकेट टीमच्या गोलंदाजाला या षटकात मोठ्या फटक्यांपासून रोखावं लागेल. शेवटचं षटक डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फेकण्यासाठी केदार तयार. केदार गावडे ऑफटिकच्या बाहेर. नो बॉल आहे. नो बॉलची घोषणा इथे केली आहे आणि नो बॉल मित्रांनो कधीच एकटा येत नाही. नो बॉल सोबत येताना फ्री हिटला घेऊन येतो. त्यामुळे उघडा डोळे आणि बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. याही वेळेला ऑफटिकच्या बाहेर पहिला नो बॉल, यावेळेचा वाईड बॉल, त्यामुळे फ्री हिट कायम राहील. टीमची धावसंख्या पुढे जाते 34.
प्रेशर आता मात्र थोडंसं रिलीज झालंय बॅटिंग टीम कडून, कारण 2 मोठे फटके आले. धावांसाठी संघर्ष चालू होता, स्ट्रगलिंग कालावधी होता दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमचा. मात्र 50चा आकडा मनात नक्की गृहीत धरावा लागेल. याही वेळेला खराब लेंथवरती गोलंदाजी आहे. नाईक सर, अशा पद्धतीची गोलंदाजी करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरणे, अशा पद्धतीची खराब गोलंदाजी आहे. 3 अवांतर चेंडू आणि फ्रीट कायम आहे, त्यामुळे एक मनपसंत फटका खेळावा लागेल स्ट्रायकिंग एजच्या बॅटरला. सोहम तयार, फ्रीटचा बॉल और पिच समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये बॉल, आणि या बॉलला डिपॉझिट केले समोरच्या प्लॉट मध्ये. सामन्याने पुन्हा एकदा करवट बदलली आहे, मोमेंटम शिफ्ट झालंय. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. एक चांगलं षटक देखील सामन्याला टर्न करतं, एक डॉट बॉल, एक विकेट, एक चांगला फटका देखील मॅचला टर्न करतो. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 41. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सोहम रडार मध्ये आलेल्या चेंडूला बाहेर पाठवतोय, ऑफ टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड बॉलची घोषणा. खराब गोलंदाजी या षटकात केदार गावडे करत असताना आपण पाहतोय. या अगोदर ज्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली त्यांच्या कामगिरीवरती पुरतं पाणी फेरणारी गोलंदाजी आहे. दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमचं एक जबरदस्त कमबॅक होते मॅच मध्ये. बॅटची आतली कडा रुबी कट घरट्यामध्ये सुरक्षित आहे फलंदाज. डॉट बॉल टाकलाय आणि बऱ्याच वेळानंतर एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय केदार गावडेने. निर्धाव चेंडूने धावसंख्या थांबली आहे फलकावरती 42. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42. 42 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट. अजून 4 चेंडू बाकी आहेत. याही वेळेला और पिच, ओह क्या बात है सोहम, देरी से आए लेकिन दुरुस्त आहे. वेळाने काही आला मैदानामध्ये, मात्र नाव करून गेला. सोहम नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावतंय, थैमान माजवतंय आणि या वादळासमोर पुरता नामोहरण झालाय. स्वामी समर्थ 11 उसगाव बराच पुढे होता, आता मात्र बरोबरीमध्ये आले दोन्ही संघ. टीमची धावसंख्या वाढते 48. धडाकेबाज फलंदाजी आहे. यावेळेला फटका चुकलाय का पाहावं लागेल. निर्जनस्थळी चेंडूचा प्रवेश इथे होणार आहे आणि दुसऱ्या धावेसाठी सहजगत्या दोन्ही फलंदाज निघालेत. 2 धावांची लहर पाहायला मिळते आणि जी धावसंख्या मनामध्ये गृहीत धरली होती दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीम 7 आउट 50 धावा फलकावरती आहेत. अर्धशतक फलकावरती आहे. सोहमचा वाटा महत्वाचा आहे. 12 चेंडू मध्ये 24 धावा एकट्या सोहमने बनवलेत. गोलंदाजाला सुधारणा करावी लागेल. केदार तयार. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटॉस, चुकीचा फटका खेळलेत पुन्हा एकदा. स्वतः गोलंदाज केदार चेंडू पर्यंत पोहोचलाय. सोहमचा खेळ इथे संपणार. 50 धावांवरती 8वा धक्का दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमला. 8वा धक्का मिळालाय. स्वामी समर्थ 11 उसगाव सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये खूप पुढे होती आणि त्यानंतर मोमेंटम शिफ्ट झालं. सोहम नावाचं तुफान मैदानामध्ये गोंगावलं. जर सोहमचा खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवायला अजिबात कंजूसी करू नका. चांगली फाईट दिली त्याने आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल. तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तुषारला एका हुशारीने फटका खेळावा लागेल. 50 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधील लेन बॉल. लेग ब्रेक आहे, ओळखता आला नाही स्ट्रायकिंग एजच्या बॅटरला. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा हा धावफलक दाडेश्वर सेना धारगळ क्रिकेट टीमचा. विजयासाठी जे लक्ष्य आहे ते 51 धावांचं आहे. स्वामी समर्थ 11 उसगाव क्रिकेट टीमला या मॅच मध्ये 51 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. अतिशय रंगतदार लढत. आजच्या रात्रीतलं खास वैशिष्ट्य सिद्धेश गडेकरचे 5 चेंडूमध्ये 5 विकेट. कालच्या रात्रीचं वैशिष्ट्य तुम्ही पाहिलात. सुपर ओव्हरची लढत,
शेट्ये ग्रुप कोरगाव बनाम भूमी स्ट्रायकर्स असनोडा क्रिकेट टीम. आणि आजच्या दिवशी क्वार्टर फायनलमध्ये आतापर्यंत थुवी क्रिकेटर्स वजरी दाखल झाली आहे. स्वामी समर्थ 11 उसगाव जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष्य आहे. नेमकं या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपल्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात. तत्पूर्वी आपण नाणेफेकीसाठी कॉल देत आहोत. पारसेम युथ पारसेम क्रिकेट टीम बनाम शान ट्रॅकर्स वाडेम दोन्ही टीमचे संघनायक चला नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि यानंतरचा बदलणारा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर अशोक जी नाईक. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. धन्यवाद. थैंक यू, धन्यवाद अमोल जमदाड़े. चलिए आइए प्लीज. पारसेम यूथ पारसेम क्रिकेट टीम, पारसेम यूथ पारसेम क्रिकेट टीम कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए जल्द से जल्द. आइए प्लीज, आपकी टीम लिस्ट और टॉस के लिए आइए. 51 का टारगेट है. ओपनिंग जोड़ी आ चुके हैं. प्रवीण नाइक उर्फ पापा और अभिजीत, ये जोड़ी मैदान पर. लेफ्ट हैंडर राइट हैंडर, ये जोड़ी एक अच्छा टोटल है, मैं जरूर कहूंगा. कम भी नहीं है, ज्यादा भी नहीं है. दाड़ेश्वर सेना धारगढ़ क्रिकेट टीम का मुकाबला बिल्कुल कर सकते इस टोटल पर. और पावर प्ले शुरू होता हुआ पहले ओवर की पहली गेंद. लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर अभिषेक, नॉन स्ट्राइकर एंड पर प्रवीण नाइक. और पावर प्ले का ओवर लेकर अक्षय गेंदबाजी करने के लिए. अक्षय नाइक गेंदबाजी के लिए पहली गेंद. अपने बॉलिंग बार पर एक बार फिर से वापस निकलते हुए 2 ओवर शुरू का पावर प्ले का खेल. 51 का लक्ष्य है मैच को जीतने के लिए. पहली गेंद पर इस बार बड़ा शॉट. वाडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर. ओहो हो, क्या बहुत ही अच्छा एफर्ट लगाया था. दाद देनी पड़ेगी फील्डर को. बहुत अच्छी कोशिश रही थी लेकिन गेंद हाथों से छूटी और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर. सिक्सर. पहली गेंद पर बड़ा शॉट लगाते हुए अपना खाता खोला अभिषेक ने और अपने टीम का. पहली गेंद पर बड़ा शॉट. ओ, इस बार बाहरी किनारा स्लिप पर गेंद चली गई. बहुत ही शानदार फील्डिंग. स्लिप पर कैच को पकड़ा और पहली सफलता हासिल करते हुए दाड़ेश्वर सेना धारगढ़ क्रिकेट टीम. डीजे
नए बल्लेबाज आते हुए मैदान पर आनंद पाटिल। 51 रन टोटल मैच को जीतने के लिए और अपने बॉलिंग बार पर अक्षय नाइक अगली गेंद लेकर और सामने आ चुके हैं प्रवीण नाइक का साथ देने के लिए आनंद पाटिल आउट होकर वापस अभिषेक पहले विकेट के रूप में। तो अगले मैच का टॉस हो रहा है और देखना होगा टॉस कौन जीतता है। शान स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम ने टॉस जीता है और पहले फील्डिंग का फैसला किया है। पारसेम युद्ध को बल्लेबाजी दी है। इसी बीच एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में आनंद पाटिल और अब स्ट्राइक पर आ चुके प्रवीण नाइक और पापा और सामने अक्षय नाइक अपने बॉलिंग मार्ग पर। छोड़ा इस बार आगे निकले थे बड़े शॉट के लिए, गेंद ऑफ स्टंप से दूर, वाइड बॉल का इशारा अंपायर का और वाइड बॉल के साथ एक सिंगल मिल गया स्कोर के खाते में। मुकाबला चलता हुआ स्वामी समर्थ 11 उसगांव और दाड़ेश्वर सेना धारगढ़ इन दो टीमों के बीच में। एक सिंगल मिलेगा स्कोर के खाते में। शॉर्ट मिड विकेट पर फील्डर आते जब तक गेंद को उठाते फील्ड करते, एक रन बनता हुआ स्कोर के खाते में। नौ पर पहुंचा टोटल स्कोर, एक विकेट के नुकसान पर। अपने लंबे रनअप पर अक्षय नाइक। इस बार खेला गेंद को कवर की तरफ नो मैच लैंड में और गेंद आते भी बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। स्कोर डबल फिगर में 2 अंकों में आगे बढ़ता हुआ 13 पर पहुंचा, एक विकेट के नुकसान पर। टोटल सामने लक्ष्य है 51 रनों का। मैच को जीतने के लिए आने वाले मैच का टॉस हो चुका है। शान स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करना पसंद किया है और पारसेम युद्ध पारसेम क्रिकेट टीम बल्लेबाजी करेगी। अच्छी गेंद हल्के हाथों से खेला एक बड़े शॉट के बाद। अच्छा क्रिकेट, मिड विकेट बाउंड्री पर आते फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया। 14 पर पहुंचा टोटल स्कोर, एक विकेट के नुकसान पर। 14 रन एक विकेट पर पावर प्ले का पहला ओवर समाप्ति के बाद। पावर प्ले का ओवर, दूसरा ओवर और गेंदबाजी में परिवर्तन। शंभू कारपुरकर आ चुके गेंदबाजी के लिए। बहुत अच्छे गेंदबाज है, अच्छे ऑलराउंडर है टीम के लिए। सामने अच्छी शुरुआत भी हो चुकी है उसगांव क्रिकेट टीम की, स्वामी समर्थ 11। और देखना होगा फिलहाल नॉन स्ट्राइकर एंड पर है प्रवीण नाइक, स्ट्राइक पर आ चुके हैं आनंद पाटिल जो एक चौका अब तक लगा चुके हैं और शंभू थोड़ा सा मैदान पर वार्म अप करते हुए अपने पहले ओवर के साथ। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल 14 रन एक विकेट पर। फुलर लेन की गेंद, एक जोरदार अपील, सामने पा गए, एलबीडब्ल्यू करार घोषित करते हुए और एक सफलता मिलती हुई दूसरा विकेट चला गया टीम का। डीजे
नए बल्लेबाज आते हुए मैदान पर अभिषेक गावकर प्रवीण नाइक का साथ देने के लिए। बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है। शंभू अपने बॉलिंग बार पर थोड़ा सा अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं। पावर प्ले का ओवर चलता हुआ जो दूसरा ओवर, और सामने आ चुके हैं अभिषेक। स्ट्राइक पर लेफ्ट हैंडर बैटर अभिषेक, नॉन स्ट्राइकर एंड पर प्रवीण नाइक। ओ पहली गेंद इस बार पॉइंट पर हाना हाना कर रहे थे, रन आउट का खतरा। शायद कवर पॉइंट पर फील्डर मौजूद था। अगर गेंद को फील्ड करते, थ्रो करते नॉन स्ट्राइकर एंड पर, तो लगभग अभिषेक खतरा, बिल्कुल खतरे में थे। एक सिंगल बना, अपना खाता खोला इस सिंगल के साथ अभिषेक ने। और स्ट्राइक पर आते हुए अब प्रवीण नाइक उर्फ पापा शंभू कारपुरकर धीरे धीरे जाते हुए अपने बॉलिंग बार पर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सामने आक्रामक बड़े शॉट के लिए जाने वाले प्रवीण नाइक स्ट्राइक पर। कल बड़ी धूमधाम से उनका जन्मदिन मनाया गया। थोड़ा सा अपने रनअप पे मेरे ख्याल से चुके और फिर से वापस निकले अपने बॉलिंग बार पर। अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ शिवचरण उर्फ बाबू दाभोलकर और उन्हीं के साथ सर राजेश शिंगणापुरकर। इस बार मिड विकेट पर और अपने ही फॉलो थ्रू में एक मिस टाइम शॉट प्रवीण नाइक का, एक बड़ी मछली जाल में, और एक विकेट और एक सफलता हासिल करते हुए दाड़ेश्वर सेना धारगढ़ क्रिकेट टीम। नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर मदन नाइक अभिषेक का साथ देने के लिए। फील्डिंग अच्छी हो रही है मैदान पर, गेंदबाजी अच्छी कर रहे हैं। पावर प्ले का ओवर जारी है, लेकिन पावर प्ले में सफलता हासिल करते हुए दाड़ेश्वर सेना धारगढ़ क्रिकेट टीम। शंभू कारापुरकर अपने बॉलिंग मार्ग पर सफलता दिलाते हुए अपने टीम को। ऑफ स्टंप पर इस बार खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ खेल जारी है दूसरे ओवर का। 6 ओवर का मुकाबला, 25 मिनट्स आपके लिए। एक रिव्यू जो वाइड बॉल के लिए, और बाकी ऑन फील्ड अंपायर के जो डिसीजन होंगे वो फाइनल निर्णय होंगे। ऑन साइड पर एक स्लॉग से बहुत ही बेहतरीन शॉट इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग पर, और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। मिले 4 रन स्कोर के खाते में, और 4 रन के साथ टोटल आगे बढ़ा 19 रन 3 विकेट पर, 19 लॉस ऑफ 3 विकेट। स्क्वायर लेग पर फील्डर शॉट, स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड करते, थ्रो किया विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पावर प्ले समाप्त हुआ, और पावर प्ले के समाप्ति के बाद टोटल स्कोर 19 लॉस ऑफ 3 विकेट, 19 रन 3 विकेट पर। 51 रनों का टोटल लक्ष्य है मैच को जीतने के लिए। आने वाला मैच होगा पारसेम यूथ पारसेम और शान स्ट्राइकर वाडेम के बीच में। डीजे
पावर प्ले समाप्त हुआ। फील्डिंग में परिवर्तन और गेंदबाजी में भी परिवर्तन। सीताराम मयेकर आ चुके बॉलिंग बार पर, खुद का पहला और टीम का तीसरा ओवर लेकर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर का खेल बाकी है। 24 गेंदों का 32 रन चाहिए मैच को जीतने के लिए। अच्छा शॉट इस बार ऑफसाइड पर, कवर पर, एक्स्ट्रा कवर की तरफ। उतनी ही शानदार फील्डिंग। 1 रन के लिए निकले, दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज, जब तक लगभग बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड किया। अच्छा थ्रो सीधे गेंदबाज के हाथों में, लेकिन 2 रन लेने से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाज और इन 2 रन के साथ टोटल पहुंचा 21 लॉस ऑफ 3 विकेट। 21 रन 3 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पर अभिषेक। अच्छा शॉट, बहुत ही बेहतरीन। कवर पर, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री पर, फील्डर गेंद के पीछे, गेंद उनसे पहले निकलती हुई बाउंड्री लाइन को पार करती हुई 4 रन के लिए। स्कोर पहुंचा टोटल 25 लॉस ऑफ 3 विकेट। सीताराम गेंदबाजी पर, सामने अभिषेक, बहुत ही शानदार एक कवर ड्राइव। हल्के से मोड़ा इस बार, कलाई का उपयोग करके ऑन साइड पर, मिड विकेट पर फील्डर दूर हो, बाउंड्री लाइन से आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल बन गया। सिंगल के साथ 26 पर पहुंचा टोटल स्कोर। आधे स्कोर को बिल्कुल लगभग छू लिया टीम ने। आधा स्कोर अभी भी बाकी है, आधे ओवर का खेल बाकी है और सीताराम अपने बॉलिंग बार पर और सामने बल्लेबाज स्ट्राइक पर, उनकी गेंदबाजी का सामना करते हुए मदन नाइक। अल्टी पल्टी वाला शॉट, पॉइंट पर फील्डर, सीधे हाथों में गेंद चली गई। सफलता और एक मिलती हुई दाड़ेश्वर सेना धारगढ़ क्रिकेट टीम को। नए बल्लेबाज आते हुए मैदान पर अनिरुद्ध, रन बनते हुए दिखाई देते हुए, लेकिन उसी के साथ विकेट भी गिर रहे हैं और एक अच्छा मुकाबला चलता हुआ मैदान पर। अपने बॉलिंग बार पर सीताराम और सामने नए बल्लेबाज आ चुके हैं अनिरुद्ध। कट के इस बार ऑफसाइड पर, पॉइंट पर फील्डर विकेट कीपर आते उससे पहले गेंद को उठाते फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। एक अच्छा कैच पकड़ा कवर पॉइंट पर फील्डर ने। बेहतरीन शॉट इस बार, कवर पर, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री पर फील्डर। अनिरुद्ध अपने खाता खोलते हुए इस सिंगल के साथ और बड़ी देर के बाद एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 लॉस ऑफ 4 विकेट। 27 रन 4 विकेट पर। आने वाले 3 ओवर का खेल अभी भी बाकी, 18 गेंदों का, और मैच को जीतने के लिए अभी भी चाहिए 24 रन। 18 चेंडू 24 धावा सामना जिंकण्यासाठी, 18 गेंदों में 24 रन मैच को जीतने के लिए। 3 ओवर समाप्त हुए, 3 ओवर का खेल बाकी और देखना होगा गेंदबाजी में क्या परिवर्तन होता है मैदान पर। खुद का दूसरा, टीम का चौथा ओवर लेकर शंभू कारापुरकर अपने बॉलिंग मार्ग पर। सामने स्ट्राइक पर है
अनिरुद्ध नॉन स्ट्राइकर इन पर है। अभिषेक, 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर का खेल अभी भी बाकी है, यानी 18 गेंदों में मैच को जीतने के लिए बनाने पड़ेंगे 24 रन। 18 चेंडू 24 धावा। शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, रन के लिए निकले जरूर थे। अच्छा थ्रो, और देखना होगा गेंद लगकर थोड़ी सी दूर हो गई, रन के लिए निकले। फिर से निशाना लगाया था नॉन स्ट्राइकर एंड पर, और जब तक गेंद को फील्ड करते, अंपायर का इशारा हो चुका है इस शायद रनआउट का जो थ्रो लगे था स्टंपों पर, वही से लेकर अंपायर ने इशारा जो कि हो चुका है। नॉट आउट, तो 1 रन बनेगा स्कोर में, क्योंकि गेंद स्टंपों पे लगी थी और बाद में निकली थी। एक सिंगल मिला स्कोर के खाते में, अपने क्रीज में सुरक्षित 1 रन बन गया और सिंगल के साथ स्कोर पहुंचा 28 रन पर। 22 का इशारा अंपायर का। सामने अब लेफ्ट हैंडर बैटर अभिषेक सामना करते हुए शंभू कारापुर की गेंदबाजी का। थोड़ा सा फील्डिंग में मैदान पर परिवर्तन करते हुए शंभू कारापुरकर लेफ्ट हैंडर बैटर है। ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ है, एक डीप एक्स्ट्रा कवर ऑन साइड के फील्डर को ऑफ साइड पर, और एक जो कि फील्डर को बढ़ाते हुए यानी मिड ऑफ पर सर्कल पर फील्डर को खड़ा कर दिया। इस बार हवा में पॉइंट पर और कवर पॉइंट पर कैच को पकड़ते हुए और एक कामयाबी, अभिषेक आउट होकर वापस सफलता मिली धारगढ़ क्रिकेट टीम को। स्कोर वहीं पर रुका हुआ 28 पर, और न्यू बैटर आते हुए मैदान पर निरंजन। शंभू अपने बॉलिंग मार्ग पर, नए बल्लेबाज निरंजन। ऑफ स्टंप पर थोड़ी नीचे रहती हुई ऑन साइड पर जोरदार बल्ला घुमाया था, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ शंभू कारापुरकर अपने बॉलिंग मार्ग पर, खेल जारी है चौथे ओवर का। इस ओवर के बाद 2 ओवर का खेल बाकी है, अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 23 रन। 15 गेंदों का खेल बाकी है, 15 चेंडू 23 धावा। इस बार मिड विकेट पर बड़ा शॉट, डीप मिड विकेट पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए।
इस बार ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, ओहो जंप लगाई थी लेकिन गेंद बिल्कुल ऊपर से चले गए। बैक टू बैक दूसरा बड़ा शॉट, सीमा रेखा से बाहर गेंद, सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू डीजे। 40 पर पहुंचा टोटल स्कोर। 2 बड़े शॉट लगे और 2 बड़े शॉट के साथ मैच थोड़ा सा करीब आ गया। 40 रन टोटल स्कोर। इस बार ऑन साइड पर मिड विकेट पर, ओ बहुत ही शानदार फील्डिंग, बहुत बेहतरीन फील्डिंग। जो दर्शक इस डीजेल बॉयज अंजुना प्रतियोगिता से डीजेल ट्रॉफी 2025 का साथ जुड़ चुके हैं दोस्तों, आपके लिए tenniscricket.in से ये लाइव प्रसारण है। और जो ऐसे पल है बिल्कुल आपको बार बार देखने को मिलेंगे, आपको रिप्ले में देखने को मिलेंगे। एक बेहतरीन कैच स्क्वायर लेग पर जो बल्लेबाज बिल्कुल धोखादायक बल्लेबाजी कर रहा था, 2 लाजवाब छक्के लगाए थे, आखिरकार और एक सफलता मिलती हुई और टोटल स्कोर अब मात्र हो चुका है 40 रन 6 विकेट के नुकसान पर। डीजे दो ओवर का खेल बाकी है, 12 गेंदों का 11 रन, 12 चेंडूत 11 धावा। न्यू बैटर मैदान पर पुंडलिक प्रभु उर्फ बाप्पा, 40 प्लस के खिलाड़ी। हाल ही एक बड़ी प्रतियोगिता रही थी और उस प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने बिल्कुल शानदार क्रिकेट खेला था और वो ही आ चुके हैं, ऑलराउंडर है टीम के, गेंदबाजी बल्लेबाजी फील्डिंग के साथ, और वो आ चुके हैं। खेल बाकी है 2 ओवर का, 12 गेंदों का, और 12 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 11 रन, 12 चेंडूत 11 धावा। सर्वेश आ चुके गेंदबाजी के लिए। 5वें ओवर की शुरुआत, आधी टीम आउट होकर वापस। फील्डिंग में परिवर्तन, ऑफसाइड पर एक नजदीक फील्डर, कवर पॉइंट सिलिमिडॉन। छोटी गेंद इस बार, और ये बड़ा शॉट इस बार, छोटी गेंद बिल्कुल मौका मिला बड़े शॉट के लिए, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर 6 रन के लिए। डीजे पिछले ओवर में 2 बड़े शॉट लगे, इस ओवर में बड़े 2 शॉट लगे। सर्विस की गेंदबाजी पर इस ओवर में 2 शॉट लगे और मेरे ख्याल से ये 4 जो बड़े शॉट लगे वहीं पर 24 रन तुरंत बन गए स्कोर के खाते में। मैच समाप्त होता हुआ। दाडेश्वर सेना धारगढ़ क्रिकेट टीम आपका थैंक यू। आने वाले टूर्नामेंट के लिए आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं। और मैच को जीतती हुई स्वामी समर्थ 11 उसगांव क्रिकेट टीम। आने वाला मैच हो रहा है पारसिम यूथ पारसिम और शान स्ट्राइकर्स वाडेम। लेकिन उससे पहले हम हमारे स्कोरर के साथ चर्चा करेंगे मैन ऑफ द मैच इस मैच का। पुंडलिक प्रभु तो आखिरकार चर्चा रही और हम 40+ टूर्नामेंट के हाल ही में चर्चा कर रहे थे जो कि पुंडा की शानदार मैदान पर, और उस मैदान पर जिन्होंने शानदार काम जो कि काम किया था खेल का वो पुंडलिक प्रभु उर्फ बाप्पा मैन ऑफ द मैच इस मैच के, और वो ट्रॉफी देंगे सर हमारे